brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मालमत्तेची आकडेवारी आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेते 35 वर्षीय पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याचबरोबर शरद पवारांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. त्यानुसार पार्थ पवारांची एकूण संपत्ती किती आहे हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तसेच कोणाची संपत्ती जास्त आहे, आजोबाची की नातवाची, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. वयाची 86 वर्ष पूर्ण केलेले शरद पवार हे या निवडणुकीतील सर्वात ज्येष्ठ उमेदवार ठरलेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण घोषित मालमत्ता 60 कोटी रुपये इतकी आहे. श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये शरद पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर पार्थ पवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातून तब्बल 87 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. या अधिकृत घोषणेमुळे प्रमुख राजकीय पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 7 उमेदवारांपैकी पार्थ पवार हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. म्हणजेच आजोबांपेक्षाही शरद पवारांपेक्षाही पार्थ पवारांकडे संपत्ती जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. 87 कोटीच्या एकूण मालमत्तेत पार्थ पवारांकडे 11 कोटी 35 लाख 44 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर बँका, टपाल विभाग, विमा आणि वित्त संस्थांमध्ये त्यांच्या 3 कोटी 68 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. तसेच समभाग, म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी 1 कोटी 17 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय पार्थ पवारांकडे 1 कोटी 31 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिनेही आहेत. तसेच त्यांच्याकडे बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर अशी एकूण 76 कोटी 98 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पार्थ पवारांवर बँका किंवा वित्तीय संस्थांचे 92 लाख 48 हजार रुपयांचं कर्ज देखील आहे. तर 60 कोटींच्या संपत्तीत शरद पवारांकडे 44.72 कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्याकडे रोख रक्कम 1,25,000 इतकी असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. शरद पवारांकडे 11.66 कोटी रुपयांची बँका आणि वित्त संस्थांमधील मुदत ठेवी आहेत. त्याचबरोबर समभाव, म्युच्युअल फंड्स यांमध्ये 27 कोटी रुपये आहेत. तसेच सोनं आणि चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंमध्ये 3.85 कोटी रुपये शरद पवारांनी गुंतवले आहेत. याचबरोबर शरद पवारांकडे 15.99 कोटींची स्थावर मालमत्ता सुद्धा आहे. यात बारामतीतील शेती, घर, सदनिका यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्यावर सुमारे 49 लाख 84 हजार रुपयांचं दायित्व म्हणजे कर्ज सुद्धा आहे. एकूणच सगळी आकडेवारी पाहिली तर शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची मालमत्ता आहे. मात्र पार्थ पवार आपल्या आजोबांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे एकूण 88 कोटी 33 लाखांची संपत्ती आहे. पार्थ पवारांच्या प्रतिज्ञापत्रातील ही आकडेवारी राजकारण्यांच्या वाढत्या आर्थिक सुबत्तेवर प्रकाश टाकणारी आहे. एका बाजूला जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित वादांचे सावट असताना दुसऱ्या बाजूला सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांनी मिळवलेली ही आघाडी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. 35व्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असणारे ते या निवडणुकीतील एकमेव युवा चेहरा आहेत. तर एकीकडे 35 वर्षीय पार्थ पवार 87 कोटीसह अग्रस्थानी आहेत, तर दुसरीकडे 86 वर्षीय शरद पवार 60 कोटींच्या संपत्तीसह त्यांच्या पाठोपाठ आहेत. एकाच कुटुंबातील आणि 2 भिन्न राजकीय विचार प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या 2 पिढ्यांमधील ही आर्थिक तुलना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. यात शरद पवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील एक विशेष गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात 6 दशकं सक्रिय असणाऱ्या आणि नेहमीच आलिशान वाहनांच्या ताफ्यात वावरणाऱ्या शरद पवारांच्या नावावर स्वतःच्या मालकीची एकही 4चाकी गाडी नसल्याचं समोर आलंय. ही बाब सर्वसामान्यांमध्ये मोठ्या आश्चर्याचा तसेच कुतूहलाचा विषय ठरली आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना शरद पवार नेहमीच अत्याधुनिक, सुरक्षित आणि अतिशय महागड्या वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करताना दिसतात. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यात किंवा मुंबई दिल्लीतील त्यांच्या हालचालींमध्ये लँड क्रुझर सारख्या आलिशान गाड्यांचा लवाजमा त्यांच्या सोबत असतो. मात्र इतक्या वर्षांचे सक्रिय राजकीय जीवन आणि 60 कोटींची संपत्ती असूनही अधिकृत कागदपत्रानुसार शरद पवार यांच्या स्वतःच्या मालकीचं एकही वाहन नाहीये. दुसरीकडे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेल्या पार्थ पवार यांच्या आर्थिक आलेखात गेल्या काही वर्षात झालेली प्रचंड वाढ राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
2026च्या निवडणुकीत त्यांनी 87 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली असली तरी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात पाहिली तर हे आकडे थक्क करणारे आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पार्थ पवार यांनी प्रथमच नशीब आजमावलं होतं तेव्हा त्यांच्याकडे 10.8 कोटी रुपयांची मालमत्ता होती. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत झालेली बहुपटीने ही जी वाढ झालेली आहे ती आश्चर्यकारक आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.